फायनली लग्नाचा दिवस उजाडला. मुक्ता माझी नणंद तिथे खाली मस्त रांगोळी काढत होत्या. घरात सगळे पाहुणे जमा झाले होते आणि त्यांचे जेवणं वगैरे चालू होते. प्रिशा झोपलेली होती शांतपणे, म्हणून मी रेडी झाले फटाफट, कारण प्रिशा उठल्यावर मला प्रिशाला रेडी करून आम्हाला लवकरच घराच्या बाहेर निघायचं होतं. नवरदेवाने देवाचं दर्शन घेतलं आणि आम्ही सगळे घराच्या बाहेर निघालो. आम्ही गाडीमध्ये बसलो. मोईनदादा इथे गाडी चालवत होते आणि आम्ही गेलो गावामध्ये. नवरदेवाने निघायच्या आधी आपल्या गावामध्ये जाऊन पारावर दर्शन घ्यायचं असतं, हे फिक्स ठरलेलं असतं. त्यामुळे आम्ही गावात आलो होतो. आमच्या गावाचं नाव आहे कल्याणा. इथे येऊन व्यवस्थित दर्शन घेतल्यानंतर आम्हाला निघायचं होतं. आणि वरमाय म्हणजे नवरदेवाची आई काकू वगैरे, त्यांना लोटांगण वगैरे घालायचं असतं. तो व्हिडिओ मी काही शूट करू शकले नाही, कारण प्रिशाला उन्हात नेता येत नव्हतं, म्हणून तो व्हिडिओ मी काही काढला नाही. मस्त दर्शन घेतलं, महाराजांचं दर्शन घेतलं. त्यानंतर नवरदेव निघाले आणि आम्ही पण त्यांच्या मागे मागे निघालो. नवरदेवाला थोडा वेळ गाडीच्या मागे आपल्याला चालत जावं लागतं. त्यांच्या गाडीच्या मागे मागे गेल्यानंतरच आपण आपल्या गाडीमध्ये बसू शकतो, असं असतं. त्यामुळे मी इथे सगळे जमा झाले होते, त्याचा एक व्हिडिओ घेतला आणि आम्ही सगळे निघालो नवरदेवाच्या गाडीमागे. आता इथे चेंज झाले. मोईनदादाच्या ऐवजी प्रिशाचे पप्पा आले आणि आम्ही सगळे इथनं निघालो. पुढे जाऊन थांबलो. एका ठिकाणी सगळ्या गाड्या जमा झाल्या. त्यानंतरच आम्ही पुढे जायचं ठरवलं. आणि तुम्ही बघू शकता समोर आमचा DJ आहे. डीजेच्या मागे मागेच आम्ही सगळे एक एक करून सगळ्या गाड्या चाललो होतो. प्रिशाला गाणे लावून दिले होते आणि म्हटलं प्रिशा एन्जॉय करेल, पण ती झोपेतच होती, तिला काही सुचलं नाही. लॉनवर गेलो. ऊन खूप होतं म्हणून फटाफट मम्मीने प्रिशाला आत नेलं. मी बॅग्स पकडले होते. प्रिशा काही कोणाकडे जातच नव्हती. 2-3 दिवस तिने खूप किरकिर केली. त्यानंतर पप्पा दिसले, पण प्रिशाने ठरवलं होतं की ती कोणाकडेच जाणार नाही. हे सगळे माझे दीर वगैरे चालत चालले आहे. त्यानंतर प्रिशा फायनली बाबाकडे राहिली. बाबाकडे ती चांगला बराच वेळ राहिली. तोपर्यंत मी थोडा रेस्ट केला. नवरदेवाची रूम बघ अशी अख्खी भरलेली आहे, कारण इथे आहेर देणारे सगळे येतात. प्रिशा ताट्यावर उभी राहून नाचत होती. विचार करा, तिला एवढी मजा येत होती. आणि आम्ही फटाफट तयारीला लागलो, कारण आम्हाला जायचं होतं जेवायला. इथे जेवायला बघा खूप मजा आली, कारण हे वाढणारी जी मुलं होती ना, खूप फनी होती. तिथे खूपच गरम होत होतं, म्हणून आम्ही थोडंसं बाहेर बसलो होतो. मम्मी प्रिशासाठी जेवायला घेऊन आली होती. थोडं तरी खायला तरी ती शांत राहील. मग त्यानंतर पाहिलं तर नवरदेव रेडी होते, घोडीवर बसले होते आणि आम्ही सगळे लांबून थोडं बघत होतो, एन्जॉय करत होतो. तिथे DJ चालू होता आणि सगळे नाचत होते. खरं सांगायचं म्हटलं ना, गाणी जोरात जोरात वाजले ना की लेकरांच्या अंग हालायला लागतात. तुम्ही बघा, प्रिशाला आणि यांशीला आम्ही दोघींना पण इथे घेऊन एन्जॉय करत होतो. लांबून का होईना, म्हणलं आपण एन्जॉय करूया. लग्नाची दुपार थोडीशी कठीण गेली उन्हामुळे, पण जशी जशी संध्याकाळ व्हायला लागली ना, तसं तसं चांगलं वाटायला लागलं. आणि इथे प्रोग्राम्स ठेवले होते काही, जसे की इथे संगीत ठेवलं होतं. आणि तुम्ही बघा, इथे मी थोडं सगळं शूट केलं आहे दाखवण्यासाठी, आणि डेकोरेशन वगैरे खूप छान वाटलं मला. आणि नवरदेव नवरी आता येणार होते एकत्र मंडपात. मग त्यासाठी आम्ही सगळे आतुर होतो आणि बाहेरून बघत होतो. आता नवरदेव नवरी मंडपात आलेले आहेत आणि ते बघा किती छान डेकोरेशन आहे. आणि हे सगळं मला खूप आवडलं. प्रिशा पण खूप एन्जॉय करत होती आणि नाचत होती. ॲक्च्युली तिला आवडतं हे सगळं. आणि तुम्ही बघू शकता, नऊवारी घालून माझी प्रिशा खूपच छान वाटत होती, क्यूट वाटत होती. आणि डान्स तर खूपच छान करत होती. तिकडे मंगलाष्टिका सुरू होत्या आणि शुभमंगल सावधान म्हणतात सगळे अक्षदा फेकत होते. आणि ऑफिशियली ते नवरा बायको झाले. मस्त फटाके फुटले आणि त्यानंतर प्रिशा काही राहतच नव्हती. त्यामुळे मी लवकरच घरी जाण्याचा निर्णय केला. प्रिशाच्या पप्पाने तिला थोडं सांभाळलं, पण ती काही राहत नव्हती, म्हणून प्रिशा माझ्याकडे आली. आणि आता बाकीचे गप्पा आपण नेक्स्ट व्लॉगमध्ये मारूया. स्टे ट्यून.